मंडळी, तुम्ही दृश्यम सिनेमा पाहिला असेल. सिनेमात एक माणूस खून लपवण्यासाठी काय काय करतो, खड्डे खणतो, पुरावे नष्ट करतो, पोलिसांना विचारात पाडतो. हे फक्त सिनेमात होतं असं नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतंच एक असं प्रकरण घडलंय जे ऐकल्यावर तुम्हाला दृश्यम आठवेल. फक्त यात स्टोरी वेगळी आहे, पण धागे सारखेच आहे. यात खड्डे खणले, मृतदेह पुरला, मोबाईल वापरून जिवंत असल्याचं दाखवलं, पण अखेर शेवट समोर आला. बघूया काय आहे सगळं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात दे दणका. राजाराम लोंढे, वय 60 वर्ष, एक शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून रिटायर झाले होते. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये तर त्यांची पत्नी व 2 मुले पुण्याला राहत होते. लोंढे यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिकवलं, समाजाला घडवलं. सांगायचं तर साधा, शांत, प्रामाणिक आयुष्य जगणारा माणूस. रिटायरमेंट नंतर त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा होता. त्यांचे रील स्टार असणाऱ्या 24 वर्षीय विशाल सोबत मैत्री होती. विशेष म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार त्यांची ओळख एका महिलेमार्फत झाली होती. विशाल राठोड हा 2019 पासून सोशल मीडियावर रील बनवायचा. सोबतच स्वतःला मोठा बिझनेसमॅन म्हणून घ्यायचा. महागड्या गाड्या, हॉटेल्सला फिरणं असं त्याचं परफेक्ट लाईफस्टाईल. बाहेरून सगळं छान दिसायचं, पण आतून चित्र पूर्णपणे वेगळं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार विशालने 2025 पासून 3 वेगवेगळ्या कंपन्या काढल्या आणि प्रत्येक कंपनीत त्याने लोकांची फसवणूक केली. विशाल राठोडला लक अँड डेअर नावाचे एक रियालिटी शो तयार करायचा होता. त्यासाठी त्याला मोठा पैसा लागणार होता. त्यातूनच त्याने राजाराम लोंढे यांच्याशी संपर्क केला. गोड गोड बोलून मोठमोठी स्वप्न दाखवली. इन्व्हेस्ट करा, भरपूर रिटर्न मिळेल असंही सांगितलं. त्यामुळे लोंढे यांनी विश्वास ठेवला आणि 50 लाख रुपये विशालला दिले. मात्र जेव्हा पैसे परत मागायची वेळ आली तेव्हा विशालने टाळाटाळ सुरू केली. आज नाही, उद्या देतो, परवा देतो असं करत महिने निघून गेले. विशालने एकूण रकमेतील 10 लाख लोंढे यांना दिले आणि पुढे लोंढे यांनी बाकी पैशाचा पाठपुरावा सुरू ठेवला आणि दबाव वाढवला. त्यामुळे त्यांच्यात 3 फेब्रुवारीला भांडण झाले आणि तेव्हाच विशालच्या मनात एक भयंकर विचार आला. पैसे परत द्यायचे नाही तर लोंढे यांनाच कायमचं गप्प करायचं. विशालने यासाठी 2 साथीदार निवडले, आकाश पवार आणि करण आडे. या तिघांनी मिळून लोंढे यांना कुठं न्यायचं, कसं मारायचं आणि त्यानंतर कुठे लपवायचं सगळं ठरवलं. मग ते वाट पाहू लागली योग्य वेळेची. 5 फेब्रुवारीला विशालने राजाराम लोंढेला पार्टीसाठी फोन केला. त्यासाठी ते एकटे आले, कारण त्यांना पुढे काय होणार होतं याचा कसलाही संशय नव्हता. लोंढे, विशाल आणि आकाश हे 2 महिलांसोबत दौलताबादच्या एका फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेले, पण तिथं भलतंच घडलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारीला विशालने लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटल जवळ सोडण्याचा बनाव केला. मात्र ते घरी आले नसल्यामुळे त्यांच्या भावाने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयित विशालची चौकशी केली, पण काही हाती लागलं नाही. नंतर कसून चौकशी करता खरा दृश्यम चॅप्टर समोर आला. त्याने हत्येची कबुली देत लोंढे यांचा मृतदेह गेवराई परिसरात असल्याचं सांगितलं. यात सांगायचं म्हणजे त्याने हत्येच्या 3 दिवस अगोदर खड्डे खोदून ठेवले होते. त्यासाठी त्याने एका JCB चालकाला बोलावलं आणि सांगितलं की ते गुप्तधन आहे. जर ते मिळालं तर अर्ध तू घे आणि अर्ध मी घेईल. त्यामुळे त्याने हे काम केलं. 2 खड्डे खोदून टाकले, पण गुप्तधन मिळालं नाही. त्यानंतर तो निघून गेला आणि खणलेला खड्ड्याचा वापर विशालने मृतदेह पुरण्यासाठी केला. एवढ्यावर तो थांबला नाही. त्याने परत त्या JCB वाल्याला बोलावलं. खड्डा पूर्ण बुजला नसून त्यावर माती टाकावी लागेल, नाहीतर लोकांना संशय येईल असंही सांगितलं. यानंतर लोंढे यांचा मोबाईल फोन त्याने स्वतःकडे ठेवला आणि तो घेऊन थेट पुण्याला गेला. तिथून त्या मोबाईलवरून मेसेज पाठवले, कॉल केले. कारण होतं लोंढे जिवंत आहे असं दाखवायचं, म्हणजे नातेवाईकांना वाटावं की ते कुठेतरी बाहेर गेले. विशालने पुण्याला जाऊन 8 मार्चला त्यांचा मोबाईल सुरू केला. मोबाईलवर आय एम बिझी इन पर्सनल वर्क, डोंट कॉल मी असं स्टेटस ठेवलं. मेसेजही पाठवण्यात आले. हे बघून घरचे काळजी करत राहिले, पण कोणालाच लगेच संशय आला नाही. दिवस जात राहिले, पण राजाराम लोंढे घरी परतले नाही. मोबाईलवरून संपर्क होत होता, पण प्रत्यक्षात ते दिसत नव्हते. हळूहळू कुटुंबाला संशय यायला लागला. लोंढे यांच्या भावाने माझा भाऊ हरवलाय अशी पोलिसांकडे तक्रार केली होती. यावर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू झाला. मोबाईल ट्रॅकिंगवरून लोंढे यांचा मोबाईल कुठून वापरला जातो हे तपासलं तेव्हा पुण्याचा ठावठिकाणा मिळाला. CCTV फुटेज तपासलं तेव्हा विशाल राठोड आणि त्याच्या साथीदाराच्या हालचाली त्यात रेकॉर्ड होत्या. त्यातून एक एक धागा जुळत गेला आणि 14 मार्चला पोलिसांनी विशाल राठोड आणि आकाश पवार यांना ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आणि सांगितलं की मृतदेह गेवराई जवळ पुरलेला आहे. पोलिसांनी तिथे जाऊन खड्डा उकरला आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामा करून 40 दिवसांनी बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तिसरा आरोपी करण आडे यालाही अटक करण्यात आली. तो विशालचा नातलग आहे. विशालने खूप हुशारीने सगळं लपवण्याचा प्रयत्न केला. मृतदेह पुरला, मोबाईल वेगळ्या ठिकाणाहून वापरला, लोकांना दिशाभूल केली, पण पोलिसांच्या चौकशीतून सगळं बाहेर आलं. सध्या विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 3 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.